स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि हाय प्रोफाईल व्यक्तींचा मार्गदर्शक असणाऱ्या कॅप्टन अशोक खरातवर नाशिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। इतक्याच नाही तर त्याच्या मुसक्याही आवळल्यात। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ते कॅबिनेट मंत्री विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर अशी भली मोठी त्याच्या अनुयायांची लिस्ट आहे। त्यामुळे अशोक खरात आता चांगला चर्चेत आलाय। चला तर बघूया कोण आहे अशोक खरात आणि काय आहेत त्याचे कारनामे। गुंगीचं औषध आणि अत्याचार। कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरातच्या विरोधात एका महिलेने फिर्याद दिली। स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून तंत्रमंत्राच्या नावाखाली फिर्यादीच्या मनामध्ये त्याने विश्वास संपादन केला आणि ऑफिसमध्ये बोलवून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। तब्बल 2022 पासून ते 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचं सुद्धा या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आता बघूया कोण आहे अशोक खरात। अशोक खरात याचे राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबत उठबस आहे। अनेकदा त्याचे फोटो, व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली। या मंदिराच्या विश्वस्त पदावरती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः आहे। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेमध्ये आला होता। बघूया खरातचं पूर्वायुष्य नेमकं काय आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथल्या ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा नेव्हीमधून सेवानिवृत्त आहे। तो अंकशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा ओळखला जातो। नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावच्या मंदिराला भेट दिली आणि अशोक खरातकडे सगळ्यांचं लक्ष गेलं। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक याची त्याच्याकडे ये-जा असते। त्याचं खरं रूप समोर आल्यामुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे। कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अधिकारी आहे। तो कॅप्टन आहे की नाही याबद्दल अजूनही शंका व्यक्त होतीये। शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये त्याला 22 वर्षाचा अनुभव आहे। या काळामध्ये त्यांनी 154 देशांचे दौरे सुद्धा केलेत। या देशामधल्या धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती याचा सखोल अभ्यास केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर खरातने कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वशास्त्र नावाच्या विज्ञान शाखेचा अभ्यास सुद्धा केलेला आहे। त्यामुळे त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढचा मुद्दा आहे राजकारणी गिऱ्हाईक आणि केसरकर कनेक्शन। खरात नेव्हीतून निवृत्त झाल्यावर त्याने नाशिकच्या कॅनडा कॉर्नरला एक गाळा भाड्याने घेतला। या गाळ्यामध्ये त्याने ओकास प्रॉपर्टी नावाची जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्याआडून तो ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सुद्धा करत होता। मग गंडे दोरे, हात बघणं, त्यावरती उपाय सांगणं हे सगळं तिथे चालायचं। हळूहळू छोटे मोठे लोक त्याच्याकडे यायला लागले, पण त्याचं मुख्य गिऱ्हाईक ठरलं राजकारणी। या खराचं राजकारणामध्ये कनेक्शन वाढायचं महत्त्वाचं कारण म्हणजे माजी मंत्री आणि शिंदेचे सध्याचे आमदार दीपक केसरकर। केसरकरांनी त्याच्याकडे जायला सुरुवात केली। त्याआधी माजी मंत्री बबनराव घोलप, मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा त्याच्याकडे जात होते, पण हे सगळेजण नाशिकच्या आसपासचेच आहेत। पण केसरकरांनी निम्मी राष्ट्रवादी आणि निम्म मंत्रालय त्याच्या पायावरती आणून घातलं। इतकंच नाही तर सिन्नरच्या वावीजवळ असणाऱ्या त्याच्या मिरगावचा रस्ता करण्यासाठी केसरकरांनी तब्बल 3 कोटींचा निधीही दिला। याच्याही पुढे जाऊन मुख्यमंत्री असताना शिंदेना सुद्धा त्याच्या पायावर घालून आणलं। तिथे खरातची माध्यमांमध्ये खऱ्या अर्थाने हवा झाली। आता 58 व्हिडिओ कोणाचे? पोलिसांनी जेव्हा खरातच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसवरती छापा मारला तेव्हा एक पेन ड्राईव्ह सापडला आणि या पेन ड्राईव्हमध्ये सापडले ते तब्बल 58 व्हिडिओ। बरं, ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये नामांकित महिला आणि सेलिब्रिटी असल्याची सुद्धा चर्चा आहे। इतकंच नाही तर पोलिसांनी सुद्धा ही माहिती ऑफ द रेकॉर्ड दिली आहे। त्यामुळे या महिला नेमक्या कोण आणि खरातचे त्याच्यामध्ये काय काय कारनामे आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर तपासादरम्यान पोलिसांना जेव्हा ओकस प्रॉपर्टी अँड डीलर डेव्हलपर्स या कार्यालयामध्ये या सगळ्या गोष्टी मिळाल्या त्यानंतर त्यांना सुद्धा धक्का बसला। या कार्यालयामध्ये छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। पोलिसांना व्हिडिओ तर सापडलेत, पण सूत्रांनुसार या व्हिडिओमध्ये काही महिलांचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे महिलांना भुरळ पाडून, भविष्याची भीती दाखवून, इतर काही आमिष दाखवून तो अत्याचार करत असल्याचा सुद्धा संशय व्यक्त होते। आश्चर्य म्हणजे अनिस अर्थात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाच्या विरोधात अनेकदा आवाज उठवून सुद्धा तक्रार दाखल झाली नाही। त्याचं असणारं कारण म्हणजे राजकारण कनेक्शन त्याला इथेही वाचवत आलं। आता या हनी ट्रॅपमध्ये नेमक्या कोण महिला आहेत? या खरातची संपत्ती काय? आत्तापर्यंत त्यांनी काय काय उद्योग केलेत? त्याची संपत्ती कोट्यावधी कशी झाली? त्याच्या ट्रस्टला निधी कुठून मिळतो? या ट्रस्टची नेमकी कामं काय? अशा बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत। त्यामुळे आता हा हाय प्रोफाईल बाबा पुढे काय काय रंग दाखवतो हे बघणंच महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.